नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून अ ट्रायडन मॅन मोटो व्लॉगमध्ये स्वागत करतो. आज मी आलो आहे नॅनो रेंजर्स पुणे. बेसिकली मी यांच्याकडे याच्या आधी पण घेऊन आलो. आज माझ्या बाईकला काही इव्हेंटसाठी मला घेऊन जायचं आहे आणि त्या इव्हेंटला जाण्याच्या आधी मी असा विचार केला की एकदा बाईकला व्यवस्थित सिरॅमिक वॉश करणं आणि थोडंसं बूस्ट करणं गरजेचं होतं. मी माझ्या बाईकला सिरॅमिक कोटिंग नॅनो रेंजर्स यांच्याकडनंच केलं होतं आणि निराबोट त्या गोष्टीला एक वर्ष नाही, 6-7 महिने झाले असतील. आणि आता पुन्हा एकदा इव्हेंटला घेऊन जायचं म्हणून आपण आता परत एकदा करतो. तर आता आपण सिरॅमिक कोटिंगमध्ये सिरॅमिक वॉश म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहे हे एकदा यांच्याकडनं समजून घेऊया. दादा, आपण आता काय करणार आहे? सिरॅमिक वॉश म्हणजे एक्झॅक्टली आपण काय करतो? फक्त आपण नॉर्मल फोम वॉश करा. फोम वॉश नंतर आपण सिरॅमिक वॅक्स करणार. सिरॅमिक वॅक्स करणार, ठीक आहे. म्हणजे जसं आपण नॉर्मल एक सिरॅमिक कोटिंग करतो तशाच प्रकारचं ही शॉर्टकट आहे, एक लेअर येतो. अच्छा. आणि मग याची परत काही व्हॅलिडिटी वगैरे असते तर तसं काही नाही? बुस्टरची सर व्हॅलिडिटी 3 मंथपर्यंत असते. 3 मंथपर्यंत असते. तर मग आता हे केल्यानंतर मी घरी नॉर्मल वॉश करायची का फक्त आपल्या मायक्रोफाईमनी पुसून काढलं तरी चालेल? नॉर्मल वॉश. आता या प्रोसेसला किती वेळ लागेल आपल्याला? 45 मिनिट्स लागेल. ठीक आहे. सो आता आपण सिरॅमिक वॉश कसं होतं ते एकदा गो थ्रू करू. जसं आपल्याला आता दादांनी सांगितलंच आहे की आपण एक फोम वॉश करतो, नंतर एक बूस्टर प्रकार असतो तो एक आपण करतो. सो तो आपण एक बघूया आणि मी लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो. थँक्यू. आता आपण हे काय लावतो? अच्छा, ओके. सो मित्रांनो, एक फॉर्मल वॉश
कोटिंगच्या आधी होतो आहे तोपर्यंत मी तुम्हाला नॅनो रेंजर्सकडे असणाऱ्या गाड्या बाईक्स मी तुम्हाला एकदा दाखवतो. सो BMW ही एक बाईक आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर यामाची बाईक आपल्याकडे आहे व्ही मॅक्स. नंतर ऑब्वियसली सगळ्यांची लविंग बाईक ट्रायम्फ रॉकेट आणि अशा नंबर ऑफ गाड्या त्यांच्याकडे लाईनअप आहेत. सिरामिक कोटिंग वॉशिंगसाठी तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये डुकाटी आहे, BMW आहे, डुकाटी पेनिगले आहे, अशा बऱ्याचशा गाड्या. ओके, सो आता आपण फोम वॉश ना. ओके, आता आपण फोम वॉश करतो आपल्या गाडीवरती. मला असं वाटतं की फोम वॉशचा हा जो एक एक्सपिरियन्स आहे बघण्याचा हा खरंच खूप भारी, की आपली गाडी फोम वॉश होत असते आणि एक फोम त्याच्यावरती अप्लाय केला जातो. सो माझ्या मते तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना हे असं बघताना एक सॅटिस्फाईंग वाटत असेल हे मलाही वाटतं. एखादी नवीन टेस्टसाठी जी एक गाड्या निघतात त्यांना बघा, कार्सला आपण मोस्टली बघतो की कार्सला आपण एक गाडी कुठली एक्झॅक्टली दिसू नये म्हणून त्याला ते झेब्रा क्रॉसिंगसारखे ते पट्ट्या लावतात. तसं आत्ता मला समथिंग फील होतं की गाडी पूर्ण वाईट आहे आणि ती शो द्यायची नाही की एक्झॅक्टली कुठली गाडी, त्याच्यामुळे ती गाडी पूर्ण वाईट झाली. सो आता ॲज युजल दादा आपल्याला गाडी हाताने व्यवस्थित धुत आहेत. तुम्ही जर का बघितलं गाईज यांच्याकडचे जे इक्विपमेंट्स आहेत ते सगळे हाय एंड आहेत. म्हणजे कुठेही असं नाही की त्यांनी उगाचच करायचं म्हणून, असंही काही नाही. इक्विपमेंट्स असू द्यात किंवा जे लिक्विड्स ते वापरतात हे सुद्धा ब्रँडेड आहेत. मी त्यांचाही तुम्हाला सेटअप दाखवेल की ते कुठले इक्विपमेंट्स वापरतात, कसे वापरतात. आणि प्लस त्यांच्याकडे जी लोकं काम करतात ही सुद्धा प्रॉपरली वेल ट्रेंड लोकं आहेत. जसं मी आत्ता या दादांशीच बोलू. दादा, आता किती वर्ष झाले तुम्हाला इथे नॅनो रेंजर्समध्ये? पूर्ण प्रॉपर मला झाली 4 इयर्स. मास्क काढून बोलला तरी चालेल का? 4 इयर्स. 4 इयर्स झाले तुम्हाला, ठीक आहे. आणि आता ह्या गोष्टी करताना सिरॅमिक कोटिंगच्या तर तुम्हाला एक प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते का? हो सर, दिली जाते, प्रॉपर ट्रेनिंग. राईट. सो जसं मी म्हटलं होतं मित्रांनो की यांच्याकडे काम करणारा जो स्टाफ आहे हा स्किल्ड स्टाफ आहे. म्हणजे त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. असं कोणीही येऊन तो लगेच गाडी सिरॅमिक कोटिंग करायला किंवा अजून कुठली कोटिंग करायला बसू शकत नाही. त्याला प्रॉपर ते ट्रेन देतात. त्याला प्रॉपर त्या एखाद्याच्या सिनियर माणसाच्या सुपरविजनखाली त्याला काही दिवस काम करायला लावतात आणि त्यानंतर मग तो माणूस इंडिव्हिज्युअली काम करायला सुरुवात करतो. जसं आता या दादांना नियर अबाउट ते म्हणतात की त्यांना 4 वर्ष प्लस झाली आहेत हे काम करताना. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्यांचे जे स्किल्स असतील रिलेटेड टू स्किल याच्या संदर्भातले, कोटिंगच्या संदर्भातले हे किती एनहान्स झालेले असतील. आणि एक सिंगल माणूस ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की तो त्याचे स्किल वाढल्यामुळे त्याला दुसरी कोणाची गरज भासत नाही. तो एकटा माणूस सगळ्या गोष्टी करू शकतो व्यवस्थित पद्धतीने. सो याच्यातनंच आपल्याला लक्षात येतं की त्यांच्याकडे असणारे स्किल्स हे किती पॉवरफुल आहेत किंवा किती डेडिकेशननी त्या ट्रेनिंग्स त्यांनी अटेंड केलेल्या असतील हे आपल्याला लक्षात येतं. सो आता एक फॉर्मल फोम वॉश नंतर ते एक हाताने पूर्ण गाडी क्लीन करतात. जिथे जिथे त्यांना डस्ट वाटते, जिथे जिथे त्यांना असं वाटतं की हाताने करण्याची गरज आहे तिथे ते करतील. सो तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि पुन्हा भेटूया. थँक्यू.
आता ही जी प्रोसेस आहे बेसिकली हाई प्रेशर एअरने ज्या बारीक जागा आहेत जिथे तुम्ही कापड घेऊन नाही पुसू शकत अशा जागेवरती हे हाई प्रेशरने एअर ब्लो करतात, जेणेकरून तिथं अडकलेलं पाणी इझिली बाहेर फेकलं जातं. सो ही सिम्पल प्रोसेस आहे. मोस्ट ऑफ द बाईक क्लिनिंग म्हणा किंवा बाईक वॉशिंग सेंटरमध्ये हा प्रकार असतो. इवन 4 व्हीलरमध्ये सुद्धा हा प्रकार वापरला जातो. सो याच्याने एक बेनिफिट असा आहे की एखाद्या तुमच्या इलेक्ट्रिक पार्टमध्ये म्हणा किंवा अशा एखाद्या बारीक जागे जर का पाणी अडकून राहिलं तर पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे जाऊन तो पार्टला काही प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणा किंवा एखाद्या मेटल पार्टमध्ये जर का तो अडकून असेल बऱ्याच दिवसापासून आणि वेळेत जर का तो नाही सुटला तर तिथे पण डस्ट कॅच होऊन तिथला एक तो पार्ट खराब होण्याचे चान्सेस असतात. सो दिस इज द बेटर ऑप्शन की त्या छोट्या जागेतमधलं पाणी असं हाई प्रेशर एअरने ब्लो करून बाहेर काढायचं. सो ही एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर माझ्या मते आता आपण गाडी पुसणार आहोत. सो तोपर्यंत ब्रेक. बाय बाय. ओके. सो आता हाई प्रेशर एअरनी मी मगाशी जे म्हटलं की हाई प्रेशर एअरनी पाणी आपण त्या छोट्या छोट्या जागेतनं काढलं. आता बाकी जो मोठा विजिबल पार्ट आहे तिथे दादा सिम्पली हाताने गाडीला स्वच्छ पुसतात, जेणेकरून आता याच्यानंतर आपल्याला जे सिरेमिकचं कोटिंग बूस्टर कोटिंग जे आपण म्हणतो ते लावताना सोपं पडेल. कारण की थोडंसं जरी पाणी असेल तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्याच्यामुळे गाडीला पूर्ण व्यवस्थित साफ करणं म्हणजे सुकलेली असणं फार गरजेचं असतं. सो आता ते हे करतात. आता ज्यावेळेस ती प्रोसेस चालू होईल त्यावेळेस मी पुन्हा एकदा तुम्हाला ती प्रोसेसचा गो थ्रू करावेल. तोपर्यंत ब्रेक. बाय बाय. ओके. सो आता काय प्रोसेस काय दादा मला आधी ते सांगा. आता आपण काय करणार आहे एक्झॅक्टली? पूर्ण आपण नाही का कॅनल स्प्रे करणार, स्प्रे हां. करून ते वाईट करणार. ओके ठीक आहे. सो आता दादा आपल्याकडे ते बूस्टर कोट जो आहे सिरामिकचा तो सिम्पली स्प्रे करणार आणि त्यांनी एक नवीन मायक्रोफायबर क्लॉथ घेतला आहे त्याच्याने तो सगळीकडे रब करणार. सो मला त्यांच्याशी बोलताना आत्ता अजून एक गोष्ट कळली, म्हणजे याच्यावरनं तुम्ही नॅनो रेंजर्सची क्वालिटी मी बघू शकता. ती असत की तो जो आत्ता तो हा क्लॉथ जो वापरताय राईट, हा क्लॉथ त्यांनी आत्ता पॅकपीस फोडला आणि तो फक्त माझ्यासाठी नाही, ज्या वेळेस गाडी त्यांच्याकडे सिरॅमिक कोटिंगला म्हणा किंवा सिरॅमिक वॉशला म्हणा किंवा बूस्टर म्हणजे सिरॅमिकच्या कुठल्याही प्रक्रियेसाठी म्हणा येत असते त्यावेळेस तो सेम एकच क्लॉथ सगळ्या गाड्यांना वापरला जात नाही. प्रत्येक वेळेस एक नवीन क्लॉथ ते काढतात आणि तोच नवीन क्लॉथ त्या स्पेसिफिक बाईकसाठी पूर्णपणे वापरला जातो. तो वापरल्यानंतर तो क्लॉथ फेकून दिला जातो, तो पुन्हा दुसऱ्या क्लॉथला वापरला जात नाही. म्हणजे याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की जी एक क्वालिटी मेंटेन करायची असते किंवा जी काळजी घेण्याची गरज असते सिरॅमिक करताना, सिरॅमिक कोट करताना म्हणा किंवा सिरॅमिक वॉश करताना, ती 101% घेतली जाते. आणि जेवढे पण माझे व्ह्यूवर्स असतील जुने नवीन, मी सगळ्यांना हेच रिक्वेस्ट करेल की जर का तुम्हाला सिरॅमिक कोट करायचा असेल तर तुम्ही बिंदास नॅनो रेंजर्सकडे या. मी याच्या आधी पण तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला होता की नॅनो रेंजर्सकडे एक इन्शुरन्ससुद्धा आपल्याला मिळतो, ज्याच्यामध्ये जर का कोटिंगमुळे किंवा कोटिंग करत असताना गाडीला काही प्रॉब्लेम आला, कुठे कलरचा काही इश्यू झाला तर तो एक इन्शुरन्स असतो ज्याच्यामध्ये ते कवर करतात. दुसरं, खूप साऱ्या शॉप्समध्ये तुम्ही कोटिंग केल्यानंतर एक पॉलिसी असते की तुम्ही वर्षभरामध्ये 2 वेळेस येऊ शकता किंवा 3 वेळेस येऊ शकता असं असतं. बट नॅनो रेंजर्स हे एकमात्र शॉप मला सध्या पुण्यामध्ये असं सापडलं आहे की ज्यांच्याकडे ही पॉलिसी नाही आहे की तुम्ही वर्षातनं 2दाच या 3दाच या आणि मग तुमचं संपलं, असं नाही आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की मी जो काही त्यांना आत्ता अमाऊंट पे केली स्टार्टिंगला ज्यावेळेस मी पहिल्यांदा सिरॅमिक कोटिंग केलं त्याच्यात त्यांनी मला सांगितलं की वर्षभरात असं काही नाही, तुम्हाला ज्या वेळेस वाटेल की तुमच्या गाडीचा कोट हा कमी झाला किंवा तुमच्या गाडीचा ग्लोस हा तुम्हाला असं वाटत असेल की कमी झाला तर गाडी घेऊन यायची
आणि ते पुन्हा एकदा एक लेअर त्याच्यावरती आपल्याला अपग्रेड करून देतात फ्री ऑफ कॉस्ट. आपल्याला फक्त लेबर चार्ज जो असतो तो पे करायचा असतो. आत्ता मी ही जी सिरॅमिक वॉश करतो आहे तर हा त्या मेंटेनन्सचा पार्ट नाही आहे. ह्याच्यासाठी नॉर्मल वॉश जर असेल तर 150 रुपीज असतात आणि जर का मी सिरॅमिक वॉश करत असेल ज्याच्यामध्ये हे बूस्टर वगैरे हा जो प्रकार आहे हा येतो त्याची कॉस्ट आहे 250, जे की पॉकेट फ्रेंडली मला असं वाटतं आणि रिझल्ट ओरिएंटेडसुद्धा आहे. सो मी हायली रेकमेंड करेल नॅनो रेंजर्सला सिरॅमिकसाठी. नॉट ओन्ली बाईक बट आय विल सजेस्ट की तुम्ही कार्ससुद्धा तुमच्या इथे आणू शकता. आणि तुम्ही स्वतः बघितलं की इथला जो स्टाफ आहे तो किती स्किल्ड आहे आणि खूप फ्रेंडली आहे. इथले जे ओनर आहेत ते सुद्धा खूप फ्रेंडली आणि हेल्पिंग आहेत. ते तुम्हाला हवी तेवढी सगळी इन्फॉर्मेशन सिरॅमिक कोटिंगबद्दलची ते इझिली तुम्हाला प्रोव्हाइड करतील. सो आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन की तुम्ही नॅनो रेंजर्सला एकदा तरी विजिट करा आणि एकदा नॅनो रेंजर्सचा एक्सपिरियन्स घ्यावा असं मला मनापासून वाटतं. सो आता हे वर्क चालेल आणि राबट आणखी एक 15-20 मिनटं लागतील. तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊया आणि गाडी एकदा पूर्ण कोट करून झाली की मी एक फायनल लुक तुम्हाला सांगतो. सो अशा प्रकारे आपली गाडी सिरॅमिक वॉश करून झाली आहे आणि आता इव्हेंटला गाडी रेडी आहे. सो लवकरच त्या इव्हेंटच्या व्लॉगमध्ये भेटूया. आणि जाताना दादाचं एकदा थँक्यू म्हणूया. दादा तुझं एकदा नाव सांग. राज. ठीक आहे. सो नॅनो रेंजर्समध्ये कधी तुम्ही आलात तर राजकडनं नक्की बाईक वॉश आणि सिरॅमिक कोटिंग घालाल अशी माझी अपेक्षा आहे. सो थँक्यू सो मच मित्रांनो. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि राईड करत असाल तर सेफली राईड करा आणि पूर्ण गिअर घालूनच राईड करा. थँक्यू.